नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापाणकर ENT सर्जन. माझी बऱ्याच ठिकाणी भाषणं झाली. सीनियर सिटीजन क्लब्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब्स वगैरे वगैरे. प्रत्येक भाषणाच्या वेळेस मला एक प्रश्न मात्र जरूर विचारला जातो की डॉक्टर, कानामध्ये तेल घालावं का? तर आज आपण त्याचं मीमांसा करणार आहोत. चला तर सर्वप्रथम मी तुम्हाला 3 पॉईंट सांगणार आहे, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे. 3 पॉईंट ऐका. हा जो बाह्यकर्ण असतो म्हणजे आपल्या इकडनं जे कानाचं भोक असतं तिकडनं का बाह्यकर्ण सुरू होऊन कानाच्या पडद्यापर्यंत संपतो. त्याच्या फक्त बाहेरच्या भागात वॅक्स तयार होतो. कारण हा वॅक्सचं काम काय आहे की बाहेरून हवेतनं येणारी धूळ वॅक्स तिथे पकडून ठेवतो. आणि आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा खातो, तेव्हा हा जो जबडा असतो का त्याची हालचाल होते आणि त्या हालचालीमुळे वॅक्सचे कण धुळीच्या कणात सकट बाहेर पडत असतात कंटिन्युअस. म्हणजे कसं असतं की नॉर्मल लोक जी असतात, नॉर्मल लोकांपैकी 90% नॉर्मल लोकांमध्ये की जेवढा वॅक्स तयार होतो तेवढा तो बाहेर पडलेला असतो. फक्त 10% लोकांमध्ये हा जो वॅक्स असतो तो ॲक्च्युली अतिप्रमाणात तयार होतो आणि तो फक्त कानामध्ये हळूहळू साचायला लागतो आणि तो पण कानाची नलिका पूर्ण बंद व्हायला 1 वर्ष लागतं मित्रांनो. आलं लक्षात? ते एक. दुसरी गोष्ट, वॅक्स हे आपल्या कानाला म्हणजे वॅक्स हे मेण आहे आणि वॅक्स हे आपल्या कानाला अत्यावश्यक आहे. ह्याचं कारण कानाच्या आतली जी त्वचा असते तर ती थोडी मेणकट टाईप असते बाहेरच्या बाजूला, जिथे ते जाऊन धूळ चिकटू शकते. आलं लक्षात? ते दुसरं. आणि तिसरं म्हणजे ही जी नलिका असते त्याच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला जी नस संवेदना पुरवते त्या त्वचेला, तीच नस आपला घसा, लंग्स कारण फुफ्फुस वगैरेला पण संवेदना पुरवते. म्हणजेच काय की कानामध्ये आपण काही हात घातला की लगेच आपला घसा खवखवतो आणि खोकला येतो. त्याचप्रमाणे कानामध्ये जर आपण कोणतंही लिक्विड घातलं तर आपल्याला काय वाटतं की कान थंड झालं आहे, डोकं थंड झालं आहे आणि आपला हा सगळा भाग पूर्ण गारगार झाला आहे. तर लोक काय म्हणतात की कानात तेल घातलं की सगळं आपलं डोकं थंड होतं. तेल कारणीभूत नाही आहे त्याला थंड व्हायला. आणि त्याला काय कारणीभूत आहे का त्या नसा. आलं लक्षात? एक. आता काय असतं की जर समजा कानामध्ये आपल्या प्रत्येक कानाचा का जो आजार असतो का तो वेगवेगळा असतो. कधी कोणाच्या कानामध्ये पू असतो, कधी फंगस झालेली असते, कधी काही इन्फेक्शन असतं कानामध्ये. त्या परिस्थितीमध्ये जर आपण तेल घातलं तर मात्र आपल्याला तो अपाय होतो किंबहुना का तो आजार जो असतो का तो अजूनच बळवण्याची शक्यता असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की कानाच्या आजारावरती तेल हे रामबाण नाही आहे. सभी कान की बीमारी का एक ही इलाज तेल, कसं नाही आहे हे लक्षात ठेवा. आता जेव्हा लहान लहान मुलं जन्मतात तेव्हा त्यांना आंघोळ घालायला बायका येतात, बरोबर ना? त्या बायका काय करतात? प्रत्येक मुलाच्या कानात तेल घालतात. ते अत्यंत चुकीचं आहे. आता ती मुलं असतात लहान, काही दिवसाची मुलं असतात ती. त्यांच्या कानात जर तेल घातलं तर त्यांचे कान ब्लॉक होऊ शकतात. कानामध्ये फंगस होऊ शकते, कान त्यांचे ब्लॉक होऊ शकतात. आणि कान ब्लॉक झालेले आधी मुलं सांगणार पण नाहीत. आता कसं बोलू शकणार? मग जेव्हा त्याच्यामुळे कान दुखायला लागतो तेव्हा कळतं. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना सांगा की बाबा रे, कानामध्ये तेल घालू नका आणि पाणीसुद्धा जाऊ देऊ नका. दुसरी गोष्ट, कित्येक वयस्कर लोक आमच्याकडे येतात आणि सांगतात, अहो डॉक्टर, काय आमच्या वेळेस तर आमच्या लहानपणी कानात तेल घातलं गेलेलं आहे, आम्हाला कुठे काय झालं आहे? आम्ही बघा अजूनही ठणठणीत अजूनही आम्ही कानामध्ये तेल घालतो. काय सांगू तुम्हाला मित्रांनो की अजूनही खेडेगावात, कित्येक खेडेगावात मी स्वतः बघितलेलं आहे की कानात तेल घालतात.
आणि ते तेल फुकट जाऊ नये, वाया जाऊ नये म्हणून ते तेल आपल्या हातावर काढतात आणि ते तेल सगळ्या आपल्या अंगाला चोपडतात. मी स्वतः बघितलेलं आहे या गोष्टी लहानपणी आणि आजही ते आहे, सुरू आहे काय काय वेळेस. आता कसं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बाईनं मी काय सांगितलं म्हणजे आपल्या एका भाषणामध्ये काय झालं की एक आजीबाई होत्या, त्या मला म्हणाल्या की काय डॉक्टर, का तुमच्या कानात कधी तेल घातलं गेलं आहे का? तर मी त्यांना म्हटलं का मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, येस, हो. जवळजवळ 45 ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट, आमच्या कानात तेल घातलं गेलं आहे. त्या काळात आमच्या घरी संडे टू संडे तेल घालायचे कानामध्ये सगळे. म्हणजे मी लहान असतानाची गोष्ट. तर मी त्यांना म्हटलं की काय असतं बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला बाहेरचा कान जोवर क्लीन आहे, बाहेरचा कान जोवर चांगला आहे, अगदी नॉर्मल आहे, तोवर तुम्ही जर तेल घातलं तर ना उपाय ना अपाय. पण जर झालाच हा तर तो अपाय होऊ शकतो, उपाय नाही होत. हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? तर असं आहे, जर कानामध्ये काही फंगस आहे, काही आहे, कान दुखतोय आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही कानात तेल घातलं तर मात्र तुमचा कान बिघडण्याची शक्यता असते. तेलामुळे फंगसची वाढ होते, बुरशीची वाढ होते, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उठसूट कानामध्ये तेल घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर प्लीज कानाचं नो ऑइलिंग. ओके, तुम्ही मात्र तुमच्या कानाची काळजी घ्या, तेल घालू नका आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.